तुमची त्यानं झालेली एक चुकी तुम्हाला काय काय करा भाग पाडते हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। नमस्कार, मी वैभव गारकर स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज सकाळी सोनूला लवकर साईड वरती पाठवत होतो, पण येऊन बघतो तर काय सोनूचा टायर पंक्चर झालेला आहे। मग काय टायर खोलण्यासाठी लागणारे हत्यारे जमा केले आणि लागलो टायर खोलण्यासाठी। टायर तर खोलून झालं होतं, तर लगेच आम्ही डिझेल पण टाकून घेतलं आणि लॉयनचा पण मस्त आराम चालू होता। पण आता म्हणलं बस झाला, आता चला आपल्याला कामाला लागायचं आहे। लगेच सोनूचं टायर अडकेलं पंक्चर काढण्यासाठी आणि निघालो दुकानावरती। टायर तर बनवण्यासाठी टाकलं होतं, आता नीट निघालो शेतावरती पोहोचताच समजले की लॉयनला लागणारी तिरी खूप मधामध्ये अडकलेली आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी कष्ट पण खूप घ्यावं लागणार आहे। तिरी पशी तर पोहोचलो होतो, पण इथून बाहेर काढणं थोडं जास्त अवघडाचं काम दिसतं। पण पाठीला वजन देण्यापेक्षा थोडं डोक्याला वजन दिलं आणि पलट्या मारीत फायनली त्या लॉयनला तिरी जोडून घेतली। आता तुम्ही परत म्हणसाल याला तर एकच फन दिसत आहे, तू तिरी कशामुळे म्हणतो, तर याचे 2 फन घरी काढून ठेवलेले आहे आणि तेच फन आता आपल्याला आपल्या टीमच्या सहाय्याने बसून घ्यायचे। फन बसवण्यासाठी लागणारे नट बोल्ट लगेच जमा करून घेतले आणि लगेच फन बसवायला सुरुवात झाली। आता फन तर बसून झाले होते, आता डायरेक्ट भेटूया शेतावरती तर पोहोचलो होतो, पण तिरी काय जास्त। हा व्लॉग 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, तरी पुढचा पार्ट बघायला विसरू नका। धन्यवाद।